देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ। राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। शपथविधीनंतर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक। बैठकीत पुण्यातील रुग्णाला 5 लाखांची मदत जाहीर। पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिलं। आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करेल। एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार। मंत्रिमंडळामध्ये फार बदल होणार नाहीत। पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री झाल्यावर आईकडून अजितदादांचं स्वागत। आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची भक्कम साथ। अजितदादांची भावनिक पोस्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन। सरकारच्या चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा। ट्विट करत राज ठाकरे यांच्या सरकारला शुभेच्छा। मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भीम अनुयायी दाखल। शिवाजी पार्कवर आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी।